नमस्कार. आपल्या गोशाळेच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपण आज बनवतोय आपल्या डोंगरातील पक्ष्यांसाठी एक फीडर बॉक्स. या डोंगरातील पक्ष्यांना या उन्हाळ्यामध्ये पोटभर पाणी आणि अन्न मिळावं यासाठी आपण हे बॉक्स तयार करतोय. याच्यात मधोमध पाणी असणार आहे आणि बाजूने चार बाजूला धान्य असणार आहे. हे बॉक्स तयार करून आपण हे आपल्या डोंगरामध्ये एक 4-5 ठिकाणी झाडाला लटकवणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की पक्ष्यांना त्यांचं अन्न पण भेटेल आणि पाणी पण भेटेल तिथेच. आता लावून येऊ आपण. हे गोट्यात नाही लावायचं आपल्याला, वरती पाणी काय करू पिटलीच नाही. तू ड्रोनच दिसतोय फक्त मशीन लावायचं आहे. पाणी का दूध आहे कॅन मध्ये. येतोय जाऊन वरनं. चल रॉके तुला फिरवतो चल. हे गेलं घरी. त्याला रस्ता माहित नाही त्याला. ते लय खुश झाला असतं पहिल्यांदा आलं वरती. रॉके त्या दिवशी आलेला कुठं विजावलाय बघ. घालून ते वरपर्यंत तिकडं त्यापर्यंत विजवत नाही आला. बरोबर विजावलाय का? हो. असं मोकळ्या ठिकाणी बांधून डबा उन्हात चमकला ना किती हे होतील. जवळ येतील. रॉकी चल इकडे. हिरवळ बघ रॉक्या एवढ्या पट्ट्या पण हिरवळ वनवा लागला नाही म्हणून हिरवळ वरती सगळी पाणी देऊन आता हे वनवा लागला नाही म्हणून किती स्पीड नवीन पालवी आणि माणसांना कळायला मार्ग
आणि लागलं तर कोणी विचारायला येत नाही. सगळे खाल्लं बघणार, हे पेटलं पाहिजे, हे पेटलं पाहिजे. त्याचं म्हणून जाळलं की गवत जास्त येते. नाहीतर त्याच्यामुळे जमिनीचं हे वाढतं. किंमत कळत नाही. जेव्हा घराच्या जवळ येतो ना वनवा तेव्हा कळतं आता नुकसान होणार. म्हणजे डोंगराचं एवढं निसर्गाचं नुकसान होतं ते दिसत नाही कोणाला. पक्षी किती मरतात बघ ना त्याच्यामध्ये. पक्षी प्राणी नॅचरल घडत नाही त्यांचं वनवामध्ये. स्वतःवर वेळ आल्याशिवाय कळत नाही. तर मी काय म्हणतो त्याचं मोकळं झाड बघून माझं उमराच्या झाडाला बांधलेलं ना. हां त्या ना त्या सावली पण आहे. पक्षी कसं त्या झाडाला जर उमरा असतील तर तिथे येणार. येणार येणार बरोबर म्हणतो. उमरा असले बरोबर. अबे काय करू माहितीये का, इथं एक बांधवेल लागतं. हो. आणि 4-5 बनवू ना, ती थोडंसं इकडं 2-3 वर, इकडे 1-2-3 जन्नी पेढा तो झेंडा लावलाय ना त्या साईडला 1-2-3 बांधवे. बिबट्यासाठी पण आपल्याला सोय करायला लागेल. एक मोठा बॅलर आणून इथे म्हणजे खाली यायचं नाही पाण्याचं है ना. काय बिबट्या पेणार की पाणी की आपला बॅलर कापलेला आहे ना, ते आणून इथे ठेव. पाणी सोय केलं म्हणजे जेवणाचं काही केलं का नाही. त्याचं ते बघेल की इथे तिच्या आईला देऊ पाणी बी आपलंच पेता खाली आणि गुरं बी आपली. आणि गोचाळी आपल्याच हल्ला करायचा. आज किती एकदा झालं ना, हल्ला का दोनदा झालाय. त्यामुळे ह्याला पक्षी येणारच की. बरोबर. थोडं खायला रात्रीचा वास बघ. रात्रीचा वास रात्रानी नाही. रात्री नाही. रात्रीचं झाड आहे ना, असं काय म्हणतोय. रात्री नाही. मी काय म्हणतोय किनवीला बांधता काय दिसेल मोकळ्या मोकळ्या दिसू. बारक्या रोक्या जा वरती. ये रोक्या चल यो. इथं बांधू. नाही नाही ते नाही तिथं बांधू. त्या साईडला नाही, इथं बांधायचं कोपऱ्यात. हात पुराला सर बांध ना, नंतर काढता येईल आपल्याला. बाजूला आता बाजूला. तुझ्यासाठी सापळा बिपळा नाही बाबा. गायकने आलास की बसशील इथं हे करून. आलं पाण्याला की दर्शील वरतून गाठ म्हणा. ओके. ते होईल पाणी टाकल्यावर स्थिर होईल ते. किटली मग तो दगड घे ना. थांब दगड टाक. की दगड नाही टाकायचा. थांब की त्याला हे लावू की आपण काठी लावू ना बाजूला. सगळं पाणी बसलं नाही. पण मी तेच म्हणतो तुला, ते पडत नाही वाहू दे खाली. ते थोडस धान्यात पाणी राहणार, धान्य खराब होणार. ओके. ना ते कोपऱ्यात तसं करते का ते. ऐक माझं कशाचं माझं ऐक. तू दगड ठेव कोपऱ्यात. माझं ऐक तू. नाही खाली पाहिजे ना. खाली पक्षी पाहिजे. खाली पडला तर अरे पक्ष्यांना पवा येतं दादा. कधी कधी उगाच लोड वाढवताय तुम्ही. मग ते दगड थोडासा अजून एक दगड घे. मग तिसरं म्हणतो बारका घे, मोठा नको. पातळ पण आहे. आणि त्याला असं तिरका लाव तुझं. काठीला लाव. हाले मोठा झाला. नाही काठीला लाव. हाले मोठा झाला. नाही बरोबर आहे.
एवढा नाही लोड होते लय लोड आला होता. नाही लय लोड आला लोड पाहिजे लोड पाहिजे ना त्याला पाहिजे. हा हल्लं बिल्लं तर दगड दिसू दे ना वर दगड दिसू दे. अरे दिसू दे काय नाही, ते बरोबर आहे. पडली तरच त्याचा उपयोग नाही, होणार बरोबर ना. असू दे तेवढंच बरोबर आहे. काय बरोबर झालंय. घे धान्याची पिशवी सर. वर करायचं हां घेऊन जा ना सगळं. फिरव ना कमी रखते धर थोडं धरलं पाहिजे खरं ते. अरे पडू खाली यार खाली नको टाकायचं नाही. खालनं त्यांना इथं भेटल्यावर कोण खाली जातंय खायला. बाबा जेवढं भरता येईल ना पास नको लय भरू ए. ते भरून अरे आपण 2-3 दिवसांनी येणार आहे, परत पाणी होत नको टाकूस. नको ना वरती टाकू काय का कशाला नको नको नको. आपलं एखादं बसली बसलं तरी दिसेल हा त्याला. हां तेच म्हणतो ना दिसेल दिसेल पण थोडं. थोडंसं बसलो हां बस बस झालं पाणी प्यायला होतं त्यांना बरोबर करतो. हा अभ्यासाला यायचं व्हय. आपला अभ्यास आहे 100 रुपये ते आणायचं आखीव कागद हा आणि त्याच्यावर मनी 100 500 वाक्प्रचार. एकदा माझी अख्खी ग्रुपाडाची वही म्हणजे ना मशीनच खाल्ली. पहिलं 10 दिवस काय वाटायचं नाही म्हणजे काय दिवस जवळ आले की लय जशी सुट्टी संपल लय वाट वाटायचं. पण एवढं रेकॉर्ड ती पहिल्या दिवशी पर्यंत अभ्यासच कम्प्लीट नसायचा. हा ना. दिवाळीची सुट्टी संपली ना तरी 15 दिवस झालं तरी आमचा अभ्यास असायचा शाळा भरल्या. उद्या आणतो ना उद्या आणतो गुरुजी उद्या आणतो. गुरुजींना आपलं फराळ द्यायचं झालं काम. दोनशे 51 आहेरच केलाय की होय. याला आहेरच केलाय 251 चा 251 भारत. अभ्या डोंगर बघ कसं दिसतंय तिकडे. कुठे हे असलं कुठं बघायला भेटणार आहे रे. आपण कुठेही कामा धंद्याला गेलो तर